ज्ञानेश्वरी पठण अध्याय 4 ओव्या 141 ते 160 श्लोक 29 ते 33। एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञ म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ। हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परी जितेंद्रियासीची घडे योग्यता वशे ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी अथिले म्हणून आपण पाती केले आत्महवन अपाने जीवती प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापानगती ऊर्ध्वा प्राणायाम परायणा। मग आपण अग्नीचे मुखी प्राणद्रव्य देखी हवन केले एकी अभ्यास योगे एका पाणू प्राणी अर्पिती एक दोही तिही निरुदिती ते प्राणायामी मणिपती पंडू कुम्हरा अपरे नियताहारा प्राणन प्राणेषु जुवती सर्वे पेत्य यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषा एक वज्रयोग क्रमे सर्व आहारा संयमे प्राणु संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जेही यज्ञ द्वारा मनोमळ क्षालन केले दया अविद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता पुरेची ना जेथ निज तयाचा कामो पुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथुनी ओसरे क्रिया जात विचार जेथ नरिगे हे तुझेथ न निगे जे द्वैत दोष संगे संपेची ना यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायं लोकस्य यज्ञस्य कुतन्य कुरु सत्तमा। ऐसे अनादि सिद्धि चोखट जे ज्ञान यज्ञ वशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्म मृते ब्रह्ममंत्रे
ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भाव आले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे एरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योग यागुण करीतीची जन्मले सांगते जयाचे आहिक धड नाही तयाचे परितू पुसची काई म्हणून असो हे गोठी पायी पंडू कुम्हारा एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वा नेवं ज्ञाता विमोक्षसे ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ का याग ते विस्तारुनी वेदीची चांग म्हणितले आहाती परितेने विस्तारी काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे हे तुलेनी कर्म बंधू स्वभावे पावेल ना श्रेयान द्रव्यमया मया दज्ञाना ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अर्जुना वेदुदयाचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ जया नवाळीचे ये फळ स्वर्ग सुख ते द्रव्याद्या या उक्कीर होती परिज्ञान यज्ञाची सरेन पवती जैशी तार तेज संपत्ती दिनकरा पाशी देखही परमात्म सुख निधान साधा वया योग जन जेन विसंबिती अंजन उन्मेषे नेत्रे जे धावतया कर्मेची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची रामकृष्ण हरी।